रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी प्रेग्नन्सी राहत नाही. ट्रीटमेंट सुरू आहे पण रिझल्ट दिसत नाही. IVF करूनही सक्सेस झाले नाही. मग नेमकं चुकतंय काय? नमस्कार, मी डॉक्टर अर्चना, होमिओपॅथिक कन्सल्टंट. स्वागत आहे आपले अभिज होमिओपॅथीमध्ये. आजकाल इन्फर्टिलिटी म्हणजेच गर्भधारणा होण्यामध्ये येणाऱ्या अडचणी हा खूप कॉमन विषय होत चाललेला आहे. आपण अगदी सहजच बोलून जातो, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे आणि ट्रीटमेंट चालू करतो. परंतु इथे एक गोष्ट आपण विसरतो, ती म्हणजे इन्फर्टिलिटी हा केवळ फिजिकल प्रॉब्लेम नसून त्यामागे इमोशनल कन्फ्लिक्ट सुद्धा असू शकतो. बऱ्याच मुली करिअरवर फोकस करतात, आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट होतात, जे खूप कौतुकास्पद आहे. परंतु या करिअरच्या प्रवासामध्ये बेबी प्लॅनिंगला खूप उशीर होतो. कारण काय तर करिअरमध्ये ब्रेक येऊ नये. परंतु पुढे चालून ट्रीटमेंट घ्यायची वेळ आली तर ब्रेक हा तसाही येणारच आहे आणि सक्सेस होईल की नाही त्याचेही टेन्शन असणार आहे. मग योग्य वेळी डिसिजन घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? कामाचा स्ट्रेस, फ्युचरची चिंता, रिलेशनशिप इश्यू, मदरहूडचे प्रेशर या सगळ्या गोष्टीमुळे एन्झायटी आणि स्ट्रेस वाढत जातो आणि या वाढत्या स्ट्रेसमुळे हॉर्मोनल सायकल डिस्टर्ब होते की ज्याचा परिणाम ओव्हरी आणि युटरसच्या फंक्शनवर सुद्धा होऊ शकतो. होमिओपॅथीमध्ये आपण माइंड आणि बॉडी या दोघांना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इन्फर्टिलिटीला फक्त रिपोर्ट म्हणून न बघता त्या फिमेलची इमोशनल स्टेट काय आहे, तिचा स्ट्रेस काय आहे, तिची मेंटल हेल्थ कशी आहे याकडे बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. होमिओपॅथीमध्ये मेडिसिनचा विचार करायचा झाले तर फाल्कोपे, इग्नेशिया, सेपिया, पल्सेटिला, प्लॅटिना, स्टॅफिसाक्रिया अशा कितीतरी मेडिसिन आहेत ज्या इन्फर्टिलिटीच्या केसमध्ये खूप हेल्पफुल आहेत. परंतु त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं असते. करिअर आणि मदरहूड दोन्ही महत्वाचे आहेत, परंतु प्लॅनिंग करताना करिअर आणि बायोलॉजिकल क्लॉक याचा बॅलन्स आपल्याला राखता यायला हवा. थँक्यू.